नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपले सर्वांचे मी ज्योतिषाचार्य वास्तु न्यूमरो महागुरु चारुशिला कांबळे मी आपले स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मूलांक म्हणजे काय. मूलांक म्हणजे मूळ अंक, मूळ स्वभाव. मूलांक म्हणजे मूळ अंक की ज्या मूळ अंकामुळे तुमचा मूळ स्वभाव समजतो. त्यासाठीच पुन्हा एकदा आपल्याला उदाहरण घ्यावं लागणार आहे की तुमच्या फक्त जन्मतारखेची बेरीज म्हणजे मूलांक होय. या आधीच्या एपिसोडमध्ये आपण भाग्यांक म्हणजे काय, त्याची बेरीज कशी काढायची, तो भाग्यांक कसा काढायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पण आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत की तुमच्या जन्मतारखेची बेरीज म्हणजे तुमचा मूलांक आहे. त्यामध्ये फक्त जन्मतारखेची बेरीज घ्यायची आहे, त्यामध्ये महिना आणि इसवी सन घ्यायचं नाही आहे. त्यासाठी उदाहरण घेऊ. ज्यांची जन्मतारीख 25 असेल त्यांचा मूलांक आहे 7. ज्यांची जन्मतारीख 15 असेल त्यांचा मूलांक 6. एक अंकी बेरीज करायची आहे. ज्यांची जन्मतारीख 1च असेल त्यांचा मूलांक आहे 1. आणि ज्यांची जन्मतारीख जर 10 असेल तर 1 + 0 = 1 अशा पद्धतीनं तो मूलांक काढायचा आहे. म्हणजे मला वाटतं तुम्हाला मूलांक कसा काढायचा हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. आता या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखांना ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा स्वभाव, त्यांचा मूळ स्वभाव कसा असेल हे आपण आता यामध्ये पाहणार आहोत. की 1 ही जर का जन्मतारीख असेल तर त्याचा स्वभाव वेगळा असणार आहे. जर का 10 जन्मतारीख असेल आणि त्याचा मूलांक 1च असणार आहे परंतु तो स्वभाव वेगळा असणार आहे. ज्यांची जन्मतारीख 19 आहे त्याचा मूलांक 1 आहे परंतु स्वभाव वेगळा आहे. ज्यांची जन्मतारीख 28 आहे त्यांचा मूलांक 1च आहे परंतु स्वभाव वेगळा आहे. हे वेगळेपण नेमकं काय आहे हे आपण आता ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर पाहूया. ज्यांची जन्मतारीख 1 आहे त्या व्यक्तींचा स्वभाव हा सूर्याप्रमाणे स्वतंत्र विचारसरणी असलेला, उच्च अधिकार असलेला आणि अत्यंत उत्साही असा यांचा स्वभाव आहे. यांना आनंद, उत्साह, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी यांना करायला आवडतात. या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांना देत असतात. या व्यक्ती कधीही असं म्हणत नाही की मला हवे, असं म्हणत नाही, तर तुला काय पाहिजे मी तुला देतो, या पद्धतीनं त्यांचा स्वभाव असतो. या व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांना देण्याचं काम करत असतात, उत्तम दाता असतात. त्यांचा दृष्टिकोन हा डोळच असतो. या व्यक्ती दुसऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात अशा या व्यक्ती आहेत. म्हणजेच ज्यांची जन्मतारीख, कोणत्याही महिन्याची जन्मतारीख जर का 1 असेल तर त्यांचा स्वभाव आत्ता मी सांगितल्याप्रमाणे असेल. परंतु जर का कोणत्याही महिन्याची जर 10 ही तारीख असेल तर त्यांचा मूलांक 1 येईल परंतु स्वभाव मात्र वेगळा असेल. तो कसा असेल बघा. या ठिकाणी 1च्या पुढे 0 आहे म्हणजे 1 हा अंक त्या ठिकाणी 2 वेळा झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच 1चा प्रभाव तिथे वाढलेला आहे आणि 1चा प्रभाव वाढल्यामुळे या व्यक्ती हट्टी स्वभावाच्या असतात. यांचे आरोग्य चांगले असते. जर का या व्यक्ती आजारी पडल्या तर लवकर बऱ्या होतात. या व्यक्ती नोकरी करत असल्या तर अधिकार पदावर असतात. व्यवसाय करत असल्या तर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय यांचा असतो. यांना नातेवाईकांकडून लाभ होतात. म्हणजेच आई वडील, सासू सासरे किंवा इतर अन्य कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून त्यांना लाभ. ज्यांची जन्मतारीख जर 19 असेल, कोणत्याही महिन्याची 19 ही तारीख असेल तर मूलांक 1च येतो परंतु स्वभाव मात्र वेगळा आहे. तो काय तर या ठिकाणी 1 आणि 9 या दोन्हीचे गुणधर्म मिळतात. या व्यक्ती अति उत्साही असतात.
सूर्याप्रमाणे उत्साही आणि मंगळाप्रमाणे धाडसी असा यांचा स्वभाव असतो. या व्यक्ती सतत उद्योग करत असतात, संशोधक वृत्ती असते, सतत यांना काम करायचं असतं. थोडासा उतावीळपणा सुद्धा येतो. घाईघाईनं काम करतात, घाईघाईनं निर्णय घेतात, परंतु त्यांना ते काम पूर्ण करायचंच असतं. या व्यक्ती शिस्तबद्ध स्वभावाच्या, काटेकोर स्वभावाच्या असतात. यांच्यामध्ये एक प्रकारे ठामपणा येतो. यांचा स्वभाव शूर आणि धाडसी असतो, विश्वासू असतो. यांना यश, सुख, मानसन्मान हे सर्व काही त्यांना मिळतं. या व्यक्ती परिपक्व स्वभावाच्या असतात. कधीतरी थोडी घाई होते, परंतु तरीही यांना खूप काही पुढे जाऊन प्रगती करायची असते. कोणत्याही महिन्याची 28 तारीख असेल तरीही यांचा मुलांक 1च असतो आणि त्यावेळी त्यांचा स्वभाव कसा असतो. या व्यक्तींना लोककल्याण करायचे असते. आयुष्यामध्ये यांना खूप अडचणी येतात, पैशाची चणचण भासते, नोकरीमध्ये त्यांना नेहमी बदल करावा लागतो, परंतु ह्यांची इच्छाशक्ती मात्र जबरदस्त असते. या व्यक्ती आयुष्यामध्ये खरंच खूप काही करत असतात, परंतु यांना जर का जोडीदाराची निवड करायची असेल तर यांनी डोळसपणे निवड करावी. याचं कारण असं आहे की 2 आणि 8 हा विषयोग त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून जोडीदाराची निवड करताना योग्य पद्धतीनं पारखून निरखून निवड करावी. ज्यावेळी मुलांक 1 असतो त्यावेळी विवाह करत असताना यांचा मित्रांक कोणता आहे ते आता या ठिकाणी पाहूया. विवाह करत असताना ज्यांचा अंक किंवा ज्यांचा मुलांक 1, 3, 4, 5, 7 आणि 9 असेल अशा व्यक्तींबरोबर यांनी विवाह करावा की त्यामुळे त्यांचा विवाह सुखी होतो. आत्ता सांगितलेले हे जे अंक आहेत ते त्याचे मित्रांक आहेत. या मुलांकासाठी शुभ असलेले जे दिवस आहेत ते म्हणजे रविवार, सोमवार आणि गुरुवार. 1 या अंकासाठी शुभ रंग सोनेरी, पिवळा, नारिंगी. 1 या अंकासाठी शुभ रत्न माणिक आणि पाचू आहे. त्याचप्रमाणे 1 हा मुलांक ज्यांचा आहे त्या व्यक्तींच्यासाठी भाग्योदयकारक वर्ष म्हणजे 1, 10, 19, 28 हे तर आहेतच, पण त्याचबरोबर 37, 46, 55 आणि 64 1 या अंकाच्या व्यक्तींचे गुण आणि दोष सुद्धा असतात. त्यांचे गुण कोणते आहेत तर या व्यक्ती उत्स्फूर्त स्वभावाच्या, उत्साही स्वभावाच्या आहेत, आक्रमक आहेत, अधिकारी आहेत, आत्मविश्वास यांच्यामध्ये भरपूर असतो, निश्चयी स्वभावाच्या आहेत, संशोधक वृत्तीच्या आहेत. परंतु यांच्यामध्ये काही दोष सुद्धा असतात. जर का तुम्ही तुमच्यामधील दोष जर का काढून टाकले तर तुमचं आयुष्य फार सुंदर होणार आहे. तर तुमचे दोष कोणते आहेत ते पहा. ते म्हणजे हट्टी स्वभाव, दुराग्रही स्वभाव, एकटे राहायला आवडतं ह्या व्यक्तींना आणि एकटं राहिल्यामुळे तुम्हाला नंतर मित्र हा सुद्धा वरचढपणा, उद्धटपणा, अहंकारी स्वभाव, खर्चिक स्वभाव, एखाद्याला सर्व काही देऊन टाकण्याची वृत्ती आणि देखावा करण्याची वृत्ती, मी किती श्रीमंत हे या व्यक्ती दाखवत असतात. त्यामुळे हा स्वभाव जर यांनी सोडून दिला तर या व्यक्ती आयुष्यामध्ये खूप सुखी होतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीनं दररोज ज्ञान मिळवत राहा आणि त्यातूनच तुमची स्वतःची जन्मतारीख, तुमचा भाग्यांक, मुलांक चेक करत राहा. बघा बरोबर आहे का, स्वतःच चेक करा. खूप खूप धन्यवाद.